आवाज मानदेशाचा। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये राजकीय घडामोडींना वेग जास्त प्रमाणात सुरू झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून एबी फॉर्म अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाला आहे। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत महत्त्वाचा निर्णय झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळालेल्या अभयसिंह खाशेराव जगताप यांचा उमेदवारी अर्ज अधिकृत मान्य करण्यात आला आहे। त्यामुळे बाळासाहेब उर्फ प्रताप पाटील यांची उमेदवारी अपक्ष स्वरूपाची ठरली आहे। मंगळवारी पार पडलेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत एकूण 8 उमेदवारांपैकी 7 उमेदवारांचे 11 अर्ज वैध ठरले। अपक्ष उमेदवार सीमा सुनील पोद्दार यांच्या दोन्ही उमेदवारी अर्जांना आवश्यक शपथपत्र आणि कागदपत्रे जोडलेली नसल्याने ते अर्ज अवैध ठरवण्यात आले। दरम्यान किशोर धुमाळ यांच्या अर्जावरील सह्यांबाबत हरकती घेण्यात आल्या होत्या, मात्र सुनावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी त्यांचा अर्ज वैध ठरवला। मतदार संख्येचे चित्र सातारा जिल्ह्यामध्ये 423 मतदार तर सांगली जिल्ह्यामध्ये 472 एकूण मतदार 895 आहेत। अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 4 जून असून त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे। भाजपचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप यांच्यात प्रतिष्ठेची थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। विधान परिषद रणधुमाळीला वेग, सांगली साताऱ्यात राजकीय वातावरण तापले। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।